नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री योजनादूत या मोहिमेअंतर्गत विविध जिल्ह्यात किती अर्ज प्राप्त झाले याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। योजनादूत या पदासाठी विविध जिल्ह्यात किती अर्ज प्राप्त झाले यासाठी आपण जिल्हा रोजगार कार्यालय यांचे अधिकारिक ट्विटर हँडल व वर्तमानपत्र यातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्यात 1573 पदांसाठी 9 सप्टेंबर अखेर 865 अर्ज हे प्राप्त झालेले आहेत। अहमदनगर या जिल्ह्यात 2500 पदांसाठी 9 सप्टेंबर अखेर 2680 अर्ज प्राप्त झालेले आहेत। मित्रांनो, आपण इमेजमध्ये पाहू शकतात की जिल्हा माहिती केंद्र अहमदनगर यांचे अधिकारिक ट्विट आहे, ज्यामध्ये दिलेले आहे की शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी योजनादूत या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 1701 जागांसाठी 2680 उमेदवारांनी अर्ज केले आहे। आकाशवाणी केंद्र नागपूर यांचे ट्विट आपण पाहत आहात। यात दिलेले आहे की रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात 25,000 तर नागपूर विभागात 1719 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे। मित्रांनो, आता आपण गडचिरोली जिल्ह्यातील वर्तमानपत्रातील माहिती पाहत आहात। यात दिलेले आहे की या जिल्ह्यातील 647 योजनादूत पदांसाठी 9 सप्टेंबर अखेर 453 अर्ज हे प्राप्त झालेले आहेत। आता आपण अमरावती विभागातील माहिती पाहूया। आता आपण अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात प्राप्त झालेले अर्ज पाहणार आहोत। अमरावती जिल्ह्यात 1527 अर्ज, अकोला जिल्ह्यात 788 अर्ज, यवतमाळ जिल्ह्यात 1343 अर्ज, बुलढाणा जिल्ह्यात 1288 अर्ज व वाशिम जिल्ह्यात 840 अर्ज हे 9 सप्टेंबर अखेर प्राप्त झालेले आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची माहिती ही त्यांच्या अधिकारिक ट्विटर हँडलवर उपलब्ध नाही। त्यामुळे जर आपल्याला आपल्या जिल्ह्यातील प्राप्त अर्ज किती झाले हे माहीत असेल तर आपण ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ व लेटेस्ट अपडेट हे आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।